तर हे बघा एकदम मऊ लुसलुशीत इडली झालेली आहे, बघू शकता आपली. नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये स्वागत आहे. तर आज आता आषाढ महिना लागलेला आहे, तर आषाढी एकादशी आलेली आहे. तर आषाढी एकादशी निमित्तानं आपण वेगळं काहीतरी असं उपवासाची विटली बनवूया. तर नेहमीच शाबुसंदो खाऊन खाऊन कंटाळा आलेला असतो. तर चला म्हणलं आज आषाढी एकादशी निमित्तानं स्पेशल काहीतरी असं बनवूया. तर आज उपवासाची आपण विटली बनवणार आहोत. तर आता विटलीला लागणारं साहित्य बघा, इथे 1 वाटी मी भगर घेतलेली आहे, पाऊण वाटी शाबू तांदूळ घेतलेला आहे, 1 वाटी दही घेतलेला आहे आणि 1 इनोची पुडी घेतलेली आहे. तर आता हे आपण शाबू तांदूळ आणि भगर वाटून घेऊया. आता आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा अगोदर हे शाबू तांदूळ वाटून घ्यायचं, कारण एकत्र वाटल्यावर बारीक होत नाही शाबू तांदूळ. अगोदर आपण सेपरेट असं शाबू तांदूळ वाटून घेऊया. तर हे बघा, आता आपण असं वाटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. असं रवा रवाळच वाटायचं आपल्याला, जास्त बारीक पण वाटायचं नाही, कारण आपल्याला ह्याला भिजवून घ्यायचं आहे. तर आता हे वाटून झालेलं आहे. तर आता भगर आपण वाटून घेऊया. तर आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी भगर घालून ह्याला वाटून घेऊया. तरी आपल्याला रवाळच वाटून घ्यायचं, कारण काय होतं की इडली फुगल्या जाते, म्हणून ह्याला रवाळ असं रव्यासारखं वाटून घ्यायचं. तर आता हे आपण बारीक करून घेऊया. तर आता हे बघा, आपलं पीठ वाटून झालेलं, म्हणजे आपली भगर आणि साबुदाणा वाटून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, तर असं मी जाडसरच वाटलेला आहे रवा, म्हणजे एकदम असा रवा कसा असतो आपला बारीक, तसं वाटलेला आहे. कारण जर आपल्याला जाडसर वाटलं, रवाळ वाटलं, तर मग आपली इडली फुगल्या जाते. जर बारीक वाटलं तर मग इडली अशी फुगल्या जात नाही आणि अशी चिकट सारखी होती. मग त्यामुळे आपल्याला रवाळच वाटायचं. तर आता हे वाटून झालेलं आहे. तर आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया. इथं बघा, आता मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण ही वाटलेलं पीठ टाकून घेऊया. तर आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 वाटी दही घालायचं. तर आता आपण ह्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं. तर आता अर्धी वाटी पाणी घातल्यावर ह्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. राहिलेला अर्धी वाटी आपण परत ह्याच्यामध्ये टाकून घेऊया पाणी. तर पाणी घालून ह्याला आता आपलं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता आपल्याला थोडंसं अजून पाणी लागेलच, कारण हे पीठ म्हणजे हे फुगणार ना, पीठ चांगलं फुगणार. तर आता ह्याच्यात आपण 1 वाटी घातलेला आहे, तर आणखीन थोडंसं आपण ह्याच्यात 1 वाटी पाणी टाकू, कारण ह्या 2 वाट्या पाणी लागणार आहे. जेवढी 1 वाटी भगर त्याच्या दुप्पट पाणी लागणार आहे, कारण भिजल्या जातं, मग ती पीठ फुगल्या जातं ना, त्यामुळे 2 वाट्या पाणी लागलेलं आहे. तर आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. तर याला आता आपण असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्याच्या नंतर ह्याला 2 तास असं चांगलं झाकून भिजत ठेवायचं. तर आता आपण ह्याच्यावरनं झाकण ठेवून याला 2 तास असं ह्या पिठाला भिजत ठेवूया. तोपर्यंत आपण आता चटणीची तयारी करून घेऊया. आता आपण ना चटणी बनवून घेऊया खोबऱ्याची. तर हे बघा, मी इथं खोबरं असं कापून घेतलेलं आहे. 3 मिरच्या टाकते ह्याच्यात. चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याच्यात जिरं वगैरे कोथिंबीर मी काय टाकणार नाही आम्ही, कारण खात नाहीये. तुम्हाला जर चालत असलं तर तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये. तर आता ह्याला आपण वाटून घेऊया. तर हे बघा, आता आपली चटणी वाटून तयार आहे. तर आता ह्याला आपण एका वाटीत काढून घेऊया. तर हे बघा, आता आपलं बॅटर भिजत ठेवलेला 2 तास झालेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला इनो घालायचा आहे. तर आता बघू शकताय बघा, चांगलं असं भिजलेलं आहे. तर आता आपल्याला असंच बॅटर बनवायचं, जसं आपण इडली डोश्याला बनवतो ना, इडलीला बनवतो ना, तर तसंच आपल्याला बनवायचं. तर आता ह्याच्यामध्ये आपण विनो घालून घेऊया. विनो घातल्यामुळे काय होतं की आपले इडली अशी चांगली फुलतात. तर आता आपण ह्याच्यामध्ये विनो घालून घेऊया. तर आता इनो घातल्याच्या नंतर चांगलं आपल्याला असं फेटून घ्यायचं. बघा, आता तर आपल्याला ह्या बॅटर मध्ये पाणी वगैरे घालायची काही गरज नाही, चांगलं व्यवस्थित भिजलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, इनो टाकल्याच्या नंतर लगेच आपल्याला इडली करायला घ्यायची, कारण जास्त वेळ ठेवायचं नाही. जास्त वेळ ठेवलं तर मग तर इडली फुगत नाही, जास्त वेळ जर ठेवलं तर. त्यामुळे आपल्याला इनो टाकला की लगेच आपल्याला इडली इडली करायला घ्यायची. चला, तर आता आपण इडलीच्या भांड्यामध्ये ह्याला आपण टाकून घेऊया. तर हे बघा, आता आता मी इडलीचं हे भांडं घेतलेलं आहे. तर आता ह्याला आपण चांगलं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्याच्या नंतर तुम्ही तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण लावू शकता. तर कारण काय लावायचं की आपलं इडली चिटकत वगैरे नाही, तर त्यामुळे आपल्याला तेल असं सगळ्या भांड्याला लावून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं. तर आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया.
जास्त पण आपल्याला भरायचं नाही, जास्त भरलं तर मग असं वरती येतं. त्याच्यात थोडस जास्त झालं तर मी काढते. चला तर मग असे सगळे आपण हे भांडे सगळे भरून घेऊया. तर हे बघा, मी आधीच पाणी उकळायला ठेवलं होतं, चांगली अशी उकळी आलेली आहे. थोडस लिंबू टाकलेलं आहे. तर आता आपण इडलीचं ह्याच्यामध्ये ठेवून देऊया. तर आता आपण सगळे भांडे भरलेले आहेत. तर आता आपण सर्व भांडे ह्याच्यामध्ये इडलीचे ठेवून घेऊया आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून, तर आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं. झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं चांगली अशी वाफ काढून घ्यायची. चांगले असे फुलतात. तर त्याला 15-20 मिनिटं आपण याला काढायचंच नाही, म्हणजे 15 मिनिटं तर लागतातच. तर आता आपली इडली झालेली आहे. तर आता आपण ह्याच्यावरती झाकण काढून घेऊया. तर किती छान आपली इडली फुगलेली आहे. तर आता याला आपण काढून घेऊया. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता इथं इडली थंड झालेली आहे. तर आता ह्याला मी काढून घेते. तर हे बघा, असं हाताने पण निघते. हे बघा, बघू शकता तुम्ही. तर हे बघा, आता आपल्या हाताने सुद्धा निघतात. हे बघा, छान अशी फुलल्यात, बघू शकता. चमच्याची पण गरज. वाफ बघू शकता, काय इडली झाली आपली, एकदम फुलली अशी, एकदम एकदम पावासारखी झालेली आहे. बघू शकता तुम्ही, छान झालेली आहे, जाळीदार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. तर बघू शकता तुम्ही, आपली उपासाठी इडली किती छान झालेली आहे, खोबऱ्याची चटणी आणि इडली. तर हे बघा, एकदम मऊ लुसलुशीत इडली झालेली आहे. बघू शकता आपली. चला तर मग आपली उपासाची इडलीची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जर आवडली तर मला कमेंट बॉक्स नक्की सांगा. रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी घेऊन. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.